15 मार्च 2024ला नवीन संच मान्यतेचे निकष GR द्वारे प्रसिद्ध करण्यात आले आणि त्यानुसार आता इथून पुढे म्हणजे 2024-25 मध्ये संच मान्यतेचे निकष लावून अतिरिक्त जाणाऱ्या शिक्षकांचं समायोजन करण्याचं ठरलं। पण मध्यंतरी परत एकदा एक नवीन बातमी आणि गव्हर्नमेंटचा GR आला की संच मान्यता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याला निर्णय दिला की संच मान्यता 24-25 ची न घेता आता 25-26 ची संच मान्यता घेण्यात यावी। तोही निर्णय फायनल झाला। पण आता परत मध्यंतरी एक न्यूज आली होती की 9वी आणि 10वीच्या वर्गाला म्हणजेच प्राथमिक माध्यमिक वर्गांना जे की 10वीला 9वीला एका वर्गासाठी 3 विषयांसाठी 3 शिक्षक अपॉइंट केले जात होते। पण संच मान्यतेच्या निकषानुसार एका वर्गाला 20 पेक्षा कमी संख्या असेल तर तिथे एकच शिक्षक द्यावा। मग हा निकष जर लावला तर 10वीच्या वर्गाला शिकवायला जे 3 विद्यार्थी 3 शिक्षक 3 विषयांना लागत होते इथे सुद्धा विषय शिक्षकच राहणार नाहीये। मग 9वी-10वीच्या वर्गाचं नुकसान होणार आहे। ही रिसेंटली निर्णय झाला होता आणि आता परत त्यात अपडेट अशी आलेली आहे की संच मान्यतेच्या निकषामध्ये बदल करण्यात येणार आहे। आता याची प्रोसेस चालू झालेली आहे अशी बातमी आपल्याला सकाळ न्यूजपेपरला बघायला मिळते। आपण थोडक्यात ती बातमी जाणून घेऊया आणि त्यामध्ये संच मान्यतेचे टप्पे कसे असणार आहे, समायोजनची प्रोसेस कधी असणार आहे, कधीपर्यंत कंप्लीट केली जाणार आहे ते सुद्धा थोडक्यात माहिती करून घेऊया। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। डिसेंबर अखेरपर्यंत हा निर्णय होणार आहे अशी पण माहिती आपल्यापर्यंत येते। आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्ही जर CET 2026 साठी एक्झामची तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीकडनं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच अनाउन्स झालेली आहे, बॅच चालू झालेली आहे। याचे डेमो लेक्चर तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळतील। आवडली तुम्हाला लेक्चर बघून जर वाटत असेल की कमी वेळात माझा अभ्यास चांगला होणार आहे, टू द पॉइंट होणार आहे, बऱ्याच वेळेस तुमचा अभ्यास होतो पण कधी काय वाचावं कितपत वाचावं हे समजत नाही, सो ही फॅकल्टी टीम तुम्हाला पूर्ण प्रॉपर गाईड करणार आहे। एकदा डेमो लेक्चर बघा, बॅच लगेच जॉईन करा। बॅच 2 प्रकारच्या आहे। रेकॉर्डेडमध्ये तुम्ही कधीही जाऊन जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते जाऊन हवं तेव्हा बघू शकतात। बाकी लाईव्हमध्ये लाईव्ह लेक्चर तुम्ही ऐकू शकतात, लाईव्ह झालं की ते रेकॉर्ड होऊन जातं, नंतर किती वेळेस पाहू शकता। टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, PDF स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, काउन्सिलिंग सेशन आहे, हे सगळं तुम्हाला दोन्ही बॅचेसमध्ये अवेलेबल आहे फक्त 1599 रुपयामध्ये। आता जर जुने विद्यार्थी असाल तुम्ही ज्यांनी आमच्याकडे TET, टेट, CET किंवा केंद्र प्रमुखची बॅच घेतली असेल त्याच नंबरने तुम्ही लॉग इन केलं तर ह्या बॅचेस तुम्हाला 50% ऑफमध्ये आहे। बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, लगेच जॉईन करा। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो। सकाळ न्यूजपेपरने ही माहिती दिलेली बघा, महाराष्ट्र बातम्या, शिक्षकांना मोठा दिलासा, माध्यमिकच्या पटसंख्येचा अट होणार शिथिल, शिक्षकांअभावी शाळा बंद पडणार नाहीत, समायोजनापूर्वी बदल शक्य। आता माध्यमिकच्या पटसंख्येची अट शिथिल, माध्यमिक म्हणजे काय आपण म्हणतो प्राथमिक उच्च प्राथमिक म्हणजे 1 ते 5 आणि 6 ते 8 आणि माध्यमिक म्हणजे 9 ते 10 आणि उच्च माध्यमिक जर म्हटलं आपण तर ते 11 ते 12 पर्यंत येतं। मग मुद्दा आहे तो 9 ते 10च्या वर्गाचा शिक्षकांचा। मग त्यात त्यांनी काय सांगितलं थोडक्यामध्ये, इयत्ता 9वी व 10वीच्या ज्या वर्गात 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे तेथील शिक्षकांचे दुसरीकडे समायोजन होणार आहे। हा GR आहे 15 मार्च 2024चा। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 22 शाळांसह राज्यातील बघा 600हून अधिक शाळा बंद होतील अशी 2024-25 वर्षातील स्थिती आहे। मात्र ही स्थिती आता 24-25 सोडून आपण 25-26चा GR किंवा 25-26 ची संच मान्यता विचारात घेणार आहोत। ओके, त्या संदर्भात 8वी ते 10वी पर्यंत 3 शिक्षक असावेत असा निकष आहे बघा। आता हे 8वी त्यांनी टाकलं आहे, खरं म्हणजे ते 9वी ते 10वी असायला पाहिजे, पण ठीक आहे, सकाळकडनं कधी कधी काही टेक्निकल गोष्टी राहून जातातच नेहमीप्रमाणे। 8वी ते 10वीच्या वर्गांसाठी आता बघा इथे 10वी 8वी दोन्ही पण दिलेलं आहे। सो बघूया काय, विज्ञान, गणित आणि इंग्रजी या 3 विषयांसाठी शिक्षक आवश्यकच आहेत। 3 शिक्षक व 1 मुख्याध्यापक अशा शाळांमध्ये आवश्यक आहे। विषय शिक्षक नसतील तर विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नाही। पटसंख्येच्या निकषांमुळे अनेक शाळा बंद पडून शाळाबाह्य विद्यार्थी वाढू शकतात, त्यामुळे पटसंख्येच्या निकषात बदल करावा असा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाने शासनाला पाठविला आहे। त्यानुसार पटसंख्येच्या निकषात बदल होणार आहेत। मग हा बदल कसा होणार आहे, कधीपर्यंत होणार आहे बघा, ही बातमी आहे। या पटसंख्येच्या निकषात बदल केला जाईल असल्याची माहिती
ह्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे. तर हे सूत्र पण त्यांचे जवळचेच आहेत. संच मान्यता 25-26चे टप्पे कसे असणार आहे? मग संच मान्यतेचे तर टप्पे बघा कसे. 25-26च्या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. सध्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळांची पटसंख्या पहिल्यांदा 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. पहिला टप्पा जो आहे तो आहे 20 डिसेंबरपर्यंत. 20 डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांची संच मान्यता कंप्लीट होईल. त्यानंतर पुढील 10 दिवसात म्हणजेच 30 डिसेंबरपर्यंत बघा, 30 डिसेंबरपर्यंत खाजगी प्राथमिक शाळांची व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचीही पटसंख्या याच दिवसात पूर्ण होणार आहे. या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन होईल. म्हणजे 30 डिसेंबर किंवा 31 डिसेंबरपर्यंत ही संच मान्यता कंप्लीट होऊन जाणार आहे 25-26 या वर्षातील. आणि मग संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजनचे टप्पे बघा. सुरुवातीला त्याच शाळेत, त्याच तालुक्यात, त्याच जिल्ह्यामध्ये समायोजन होईल. त्यानंतर विभागात होईल. फॉर एक्झाम्पल जर नाशिक जिल्ह्यातले तुम्ही असाल तर नाशिक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शाळेमध्ये समायोजन होईल. नाशिक जिल्ह्यात नाही झालं तर नाशिकचा विभाग नाशिकच आहे. ज्या विभागामध्ये 5 जिल्हे मोडतात, नाशिक, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार. ओके. आणि शेवटी राज्यात म्हणजे विभागात आणि नंतर राज्यात म्हणजेच महाराष्ट्र राज्यात जिथे कुठे शाळा असेल, जिथे तिथे व्हॅकन्सी असेल, कुठेही त्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणार आहे. दरम्यान 9वी व 10वीच्या ज्या वर्गातील विद्यार्थी संख्या 20 पेक्षा कमी आहेत तेथील शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. या निर्णयात समायोजनापूर्वी बदल होण्याची शक्यता असून त्याचा शासन निर्णय येणार आहे. कधीपर्यंत? डिसेंबर अखेरपर्यंत अपेक्षित असल्याचे सांगितलं जात आहे. सो डिसेंबर एंडपर्यंत हे यायला पाहिजे. कारण याच्यावरती पाठीमागे पण मी व्हिडिओ घेतला होता आणि त्यात सांगितलं होतं की 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना विषयानुसार शिक्षक असतात. तिथे जर शिक्षक 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक केला तर विषयांचे शिक्षक यांना मिळणार नाही, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नाही. एक शिक्षक 10वीच्या सगळ्या विषयांना योग्य न्याय देऊ शकणार नाही. तो त्यानुसार हा एक महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो डिसेंबर एंडपर्यंत. आणि या संदर्भात आपले महेश पालकर साहेब आहेत, संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग पुणे, यांचं म्हणणं काय, यापूर्वीच शासनाला पाठवलेला प्रस्ताव 2024-25च्या संच मान्यतेनुसार समायोजनाचा शासन निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता 25-26ची संच मान्यता अंतिम झाल्यावर समायोजनाची कार्यवाही होईल. पण संच मान्यतेसाठी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या निकषात बदल करावा असा प्रस्ताव शासनाला यापूर्वीच पाठवला असून त्यावर कार्यवाही सुरू आहे असंही संचालक महेश पालकर साहेबांचं म्हणणं आहे. सो यावरती नक्कीच त्यांनी विचार करावा आणि 9वी 10वीच्या वर्गाला या निकषातनं नक्कीच शिथिलता द्यावी असं या बातमीमधून आपल्याला दिसतंय. सो यावरती लवकर निर्णय होईल. डिसेंबर एंडपर्यंत ही समायोजनाची प्रोसेस पण कंप्लीट होऊन जाईल आणि मग पुढच्या वर्षात हे सगळं क्लिअर समायोजन झाल्यानंतर राहिलेल्या रिक्त जागांची माहिती प्रत्येक संस्था, प्रत्येक स्कूल लेवलला, प्रत्येक सरकारी स्कूलमधनं बाहेर येईल आणि मग पवित्र पोर्टलची प्रोसेस चालू होणार आहे. सो याला अजून वेळ लागणारच आहे. सो ही महत्त्वाची आनंदाची बातमी आहे की ॲटलिस्ट 9वी 10वीचे हे निकष ते कमी करताय संच मान्यते. त्या संदर्भातला GR आला की तुम्हाला मी सांगतोच. पण परत एकदा तुम्हाला या बातमीबद्दल किंवा या निकषाबद्दल तुम्हाला काय वाटलं? बऱ्याचशा संघटनांनी आंदोलनं पण केली होती. सो काही अंशी का होईना याच्यावरती सरकारकडनं, शिक्षण विभागाकडनं विचार केला गेला आहे आणि 9वी 10वीच्या वर्गासाठी तरी ॲटलिस्ट शिक्षकांची इथे पूर्तता केली जाणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून बऱ्याचशा मागण्या आहे शिक्षक संघटनांच्या, मुख्याध्यापक संघटनाच्या आहे आणि अभियोग्यता धारकांच्या पण आहेत. सो यावरती तुम्हाला काय वाटतंय? तुमचे अजून काही विचार असेल, काही प्रश्न असेल कमेंटमध्ये नक्की टाका आणि हा निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते पण मला कळवा. पण तिकडे जाण्यापूर्वी हा पण एक समजून घ्या की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला CTETच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस अनाऊन्स केल्या गेल्या आहे. ज्यांना CTET 2026ची क्वालिफाईड व्हायचं असेल तर बॅच घेऊ शकतात. बॅच घेण्यासाठी तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली किंवा प्ले स्टोअरवरून इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. काही शंका असेल तर ह्या नंबरला नक्की कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट वेमध्ये. धन्यवाद.